सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. सांगलीत धक्कादायकरित्या दुहेरी हत्याकांड. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्गुण हत्या, वर्चस्वाच्या वादातून हल्ला. खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण व चेतन कलगुडगीवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. एक आरोपी ताब्यात, रिव्हॉल्व्हर आणि कोयता जप्त. दिल्ली पोलिसांकडून आता नव्या कारचा शोध सुरू. स्फोटातील संशयिताकडे i20 कारचं फोर्ड्स इकोस्पोर्ट कार असल्याची माहिती. 5 पथकांकडून कारचा तपास सुरू. दिल्ली स्फोटातल्या जखमींची पंतप्रधान मोदींकडून विचारपूस. दिल्लीतल्या LNJP हॉस्पिटलमध्ये जाऊन केली चौकशी. फरीदाबाद मॉडेलचे धागेदोरे थेट जैश-ए मोहम्मद पर्यंत असल्याचा संशय. जैश-ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ टेरर फॅक्टरीचा मास्टरमाइंड असल्याची शक्यता. दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखी एक संशयित डॉक्टर जाळ्यात. कुलगाममधील डॉक्टर ताजमुल पोलिसांच्या ताब्यात. आतापर्यंत 6 डॉक्टरांची चौकशी. कणकवली शिंदेच्या शिवसेनेसोबतच्या युतीच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंची नाराजी. गद्दार सेनेसोबत कुठे युती करू नका, ठाकरेंच्या सूचना. तर युतीचा कोणताच प्रस्ताव नाही, सामंतांकडून स्पष्ट. शिवसेना राष्ट्रवादीच्या पक्षाने चिन्हा प्रकरणी पुढची सुनावणी 21 जानेवारीला. आता पुढच्या वर्षीच निकाल लागण्याची शक्यता. उत्तर पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे तरुणांची लग्न जुळत नसल्याचं वास्तव समोर. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूरमध्ये अनेकांची लग्न रखडली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.